नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे टॉप न्यूज मराठी। कोण कुठला रामपाल महाराज, पण या रामपाल महाराजाच्या भक्तांनी मात्र एक असा खळबळजनक दावा केला, त्यामुळे महाराष्ट्रात कर्नाटकात एकच खळबळ उडाली। या भक्तांनी थेट आपल्याला परमेश्वराचं बोलावणं आलेलं आहे आणि 8 सप्टेंबर रोजी आपण सदैव वैकुंठाला जाणार असल्याचा दावा केला। आता हा दावा केल्यानंतर खरं तर पोलीस प्रशासन हे खडबडून जागं झालं आणि मग या भक्तांचा शोध सुरू झाला। त्यांचं मतपरिवर्तन करण्यासाठी त्यांची समजूत काढण्यात आली। काही जणांनी मान्य केलं, पण काही जण मात्र अजूनही त्या निर्णयावर ठाम आहेत। आणि विशेष म्हणजे या भक्तांमध्ये पुण्यातल्या 10 भक्तांचा समावेश आहे, जे मूळचे उत्तर प्रदेशचे आहेत पण सध्या वास्तव्यास पुण्यात आहेत। आणि कर्नाटकातील अनंतपूर आणि विजयपूर या 2 गावांमधील प्रत्येकी 5 असे एकूण 20 भक्त 8 सप्टेंबर रोजी देहत्याग करण्याच्या तयारीत आहेत। हे नेमकं प्रकरण काय आहे आणि कोण आहे हा रामपाल महाराज? खरं तर याला असंच म्हणावं लागेल की यड्यांचा बाजार आणि खुळ्याचा दरबार। खरं तर रामपाल महाराजांच्या भक्तांना परमेश्वराचं बोलावणं आलंय। 8 सप्टेंबरला म्हणे परमात्मा घ्यायला येणार। अहो, जो रामपाल महाराज गेली काही वर्षांपासून तुरुंगात आहे, अनेक गुन्ह्यांमध्ये तो अटकेत आहे, शिक्षा भोगतोय, अशा महाराजाच्या नादी लागून ज्याला तुरुंगातनं बाहेर येता येत नाही, तो यांना मोक्षाला पाठवू शकतो का? पण या सगळ्या जणांनी या रामपाल महाराजाची नाम दीक्षा काय घेतली, त्याच्याकडनं ज्ञान प्राप्त झालं म्हणे आणि आता आमच्या आयुष्याची इति श्री करायची वेळ आलेली आहे आणि आता आम्हाला असं ज्ञान प्राप्त झालंय, प्रत्यक्षात परमात्म्यानं येऊन सांगितलेलं आहे, तो प्रगट झाला आणि सांगितलं की आता 8 तारखेला तुम्हाला मी घ्यायला येतोय। झालं, अख्खं कुटुंब या संपूर्ण देहत्यागासाठी तयार झालंय। आता हे कुटुंब कुठलं, हे कोण माणसं आहेत, त्यात पुण्यातल्या लोकांचा काय समावेश आहे, याचा सगळा उलगडा करतो। मुळात कर्नाटक राज्यातलं बेळगाव हा जिल्हा, यातलं सर्वात मोठा तालुका अथणी, अथणीतली 2 गावं अनंतपूर आणि विजयपूर। अनंतपूर मध्ये या रामपाल महाराजाचा मठ आहे म्हणे। आता त्या ठिकाणचं एक कुटुंब आहे, इरकर असं आडनाव असलेलं। या कुटुंबाच्या 5ही सदस्यांनी आम्ही देहत्याग करणार असल्याचा निर्णय घेतला आणि सगळीकडे एकच खळबळ उडाली। आता काही प्रशासन पोलिसांनी इतर मठातल्या काही लोकांची समजूत काढून त्यांना माघारी पाठवलं, पण हे कुटुंब मात्र या सगळ्याच गोष्टीवर ठाम आहे। आता यातले जे भक्त आहेत, ज्यांनी नामदीक्षा घेतली, त्यांचं म्हणणं काय आहे ना, हे आपण ऐकलं तर विशेष वाटेल। आता यात ते काय म्हणतायत हे बघा। त्यांचं असं म्हणणं आहे की आपल्याला मनुष्य जन्म हा भक्ती करून मोक्ष प्राप्तीसाठी मिळवण्यासाठी प्राप्त झालाय। आता सतपाल महाराजांनी आपल्याला ज्ञान दिलंय। आईच्या गर्भात असताना आपण खूप कष्ट सोसले, त्यानंतर जन्माला आल्यावर आपण मी माझं असंच काहीसं करून अडकून पडलो, त्यामुळं आता हे तर सगळं इथंच सोडावं लागतं आणि मेल्यावर परत 84 लक्ष जीवयोनीमध्ये यावं लागतं। त्यामुळं या मनुष्य जन्मात जर आपण आलोय आणि भक्ती केली नाही तर पुन्हा 84 लक्ष योनींचा फेरा प्राप्त होईल। म्हणून आता आम्हाला परमात्म्यानंच सांगितलेलं आहे की आता तुम्हाला ज्ञानप्राप्ती झालेली आहे, भक्ती पण खूप झाली, आता तुम्ही माझ्यासोबत सतलोकात यायचंय। आता 6 सप्टेंबर ते 8 सप्टेंबर या 2 दिवसांच्या दरम्यान या अनंतपूर येथे एक महापूजा होणार आहे आणि या महापूजेला हे कुटुंब आणि हे सगळे भक्तगण उपस्थित राहणार आहेत। अनेक भक्तगण त्या ठिकाणी येणार आहेत असं म्हटलं जात आहे।
खरं तर या ठिकाणी या भक्तांनी आपण महापूजेचा समारोप झाला की देहत्याग करणार आहोत, सदैव वैकुंठाला जाणार आहोत असं म्हटलेलं आहे। यातल्या आणखी एका भक्ताने असं म्हटलंय की नोकरी मिळवण्यासाठी जसं शिक्षण घ्यावं लागतं, अभ्यास करावा लागतो, तसंच परमात्मा प्राप्तीसाठी भक्ती करावी लागते। आता वेळ आली आहे, भक्ती पूर्ण झाली आहे, परमात्म्यानं प्रगट होऊन सांगितलंय की तुम्हाला मी घेऊन जाणार आहे। प्रॉपर्टी, मुलं यांचं काय, त्यांना हे विचारण्यात आल्यानंतर ते म्हणले ते सगळं मागे ठेवलेलं आहे। जो संसार प्रपंचात अडकला त्याला थोडीच परमात्मा घेऊन जातो, ज्याची काही मिळवण्याची इच्छाच राहिली नाही त्यालाच घेऊन जातो। त्यामुळं हे सर्व सत्य आहे आणि 8 सप्टेंबरला तुम्हाला समजेलच, कारण भगवान स्वतः प्रगट होऊन त्यांनीच हे आम्हाला सांगितलेलं आहे। आता संत रामपाल महाराज हे तर मुळातच जेलमध्ये आहेत, काही नाही तरी त्यांची लीला आहे। जसे प्रभू श्रीराम पण वनवासात होते, जंगलात होतेच की, पण त्यांना सर्व काही माहिती आहे। परमेश्वर आल्यावर त्याला कोणी परमेश्वर मानत नाही, पण जेव्हा तो त्याची लीला करून निघून जातो तेव्हा त्याची मंदिर बांधून पूजा केली जाते, असं देखील या भक्तांनी म्हटलंय। आता या भक्तांच्या बुद्धीला करायचं काय आणि म्हणायचं तरी काय? मुळातच यामध्ये उत्तर प्रदेशातले 10 जण जे पुण्यात वास्तव्यास आहेत त्यांचाही आता शोध सुरू झालेला आहे। काही उत्तर प्रदेशचे जे भाविक आहेत त्यांना त्यांच्या राज्यात परत पाठवून दिलेलं आहे पोलिसांना। 144 कलम देखील त्या ठिकाणी लागू करण्यात आलेला आहे। पण या भक्तांना कोण सांगणार की अरे तुमचाच महाराज जो तुरुंगात गेली अनेक वर्षांपासून अडकून पडलाय, त्यालाच त्याची सुटका करून घेता येत नाही, तो तुम्हाला या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातनं मोक्षाच्या प्राप्तीपर्यंत काय पोहोचवणार आणि तुमची सुटका काय करणार? पण कोणीही ऐकायला तयार नाहीये। खरं तर यांनी त्यांच्या त्या तुकाराम इरकर म्हणून जे आहेत त्यांनी त्यांच्या खोलीमध्ये म्हणजे घरातल्या त्या खुर्ची एक तयार केलेली आहे आणि ही जी खुर्ची आहे विशेष म्हणजे ती चांदीच्या वरखानं बनवलेली आहे। 14 लाख रुपयांचा खर्च केलाय आणि या सोहळ्यात तीर्थ देण्यासाठी येणाऱ्या रामपाल महाराजांना बसण्यासाठी ही खुर्ची तयार केली आहे म्हणे। आता ते तर तुरुंगात ते कसे येणार? दुसरी गोष्ट, खरं तर हे कुटुंब वाट पाहतंय, त्यामुळे दर तासाला एकदा त्या खुर्चीला साष्टांग दंडवत घालतायत। मी फोटो देखील तुम्हाला सेकंड विंडो मध्ये दाखवतोय। या कुटुंबामध्ये तुकाराम यांचा मुलगा रमेश, पत्नी सावित्री, सून वैष्णवी, मुलगी माया शिंदे यांचा समावेश आहे। विशेष म्हणजे खरं तर यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला त्या दिवशी हे तीर्थ देतील महाराज आमचे गुरुदेव आणि मग आम्ही त्या ठिकाणी सदैव वैकुंठाला जाणार आहोत। या माया शिंदे म्हणजे तुकाराम इनकरांची जी मुलगी आहे ती महाराष्ट्रातल्या सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यातली कडनूर गावची आहे। तिच्या पतीला जेव्हा हे कळलं तेव्हा त्यांनी जत पोलिसात जाऊन या संदर्भात तक्रार दिली। मग पोलिसांनी तिचे वडील आणि मुलगी दोघांनाही बोलावलं, चौकशी केली, पण ते त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत। शेवटी पोलिसांनी अथणी पोलीस स्टेशनला या संदर्भात कर्नाटकातल्या माहिती दिलेली आहे। या सगळ्या प्रकरणावर भाष्य करण्याची गरज आता का भासतीये तर आपण कोणत्या शतकात वावरतोय आणि आत्ताची परिस्थिती, आत्ताची माणसं नको त्या बाबा बुवांच्या नादी लागून काय उद्योग करतात। खरं तर मुळातच रामपाल महाराज याच्यावरच इतके गुन्हे दाखल आहेत की त्याची जर हिस्ट्री मी तुम्हाला ऐकवली तर कपाळावर हात लावावा लागेल अशी परिस्थिती। आपल्याला आठवत असेल हाथरस मध्ये घडलेली घटना, 120 हून अधिक भक्त त्या घटनेमध्ये मृत्युमुखी पावले होते। हे असेच स्वयंघोषित बाबा जे कोण तयार होतात आणि शेवटी भक्त यांच्या नादी लागतात आणि ते श्रद्धेने त्यांच्यावर विश्वास ठेवतात आणि ते या श्रद्धेच्या नावाखाली त्यांच्याशी खेळतात। याच पटडीतला हा महाराज म्हणजे रामपाल महाराज। स्वतःला संत कबीर आणि देवाचा अवतार यानं घोषित केलंय। याची कहाणी खरं म्हणजे हिंदी चित्रपटाला लाजवेल अशी आहे। त्याच्या समर्थकांसाठी तो नायक आहे, पण त्याच्यावर टीका करणाऱ्यांसाठी तो खलनायक आहे। मुळातच कायद्याच्या दृष्टीनं तर तो एक आरोपीच आहे। 1951 मध्ये या बाबाचा सोनीपत येथील धनना गावात जन्म झाला। नंतर शिक्षण झालं, मग हरियाणातल्याच सिंचन विभागामध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून
तो नोकरी करत होता, पण नोकरी करत असतानाच त्याची 107 वर्षांच्या कबीरपंथी संत स्वामी रामदेवानंद या महाराजांशी ओळख झाली आणि इथूनच त्याचा बाबा बनण्याचा प्रवास सुरू झाला. रामपाल सिंह जगद्गुरु तत्वदर्शी महाराज असं त्याला म्हटलं जातं. आता तो त्याच्याच आश्रमात राहायला लागला, त्यांच्याच रामदेवानंद महाराजांच्या, आणि मग स्वतःचाच आश्रम त्यानं थाटला. नोकरी सोडून लोकांना उपदेश द्यायला सुरुवात केली. 1980च्या दशकात त्याचा हा धार्मिक प्रवास सुरू झाला आणि त्यांनी रामदेवानंद यांच्याकडून दीक्षा घेतली. रामपाल यांनीही त्यांच्या गुरुप्रमाणे कबीरपंथीच्या शिकवणीचा प्रचार प्रसार सुरू केला आणि मग काही काळानंतर त्यानं सतलोक आश्रम नावाचा आश्रम स्थापन केला. मग हळूहळू त्याच्या भक्तांची, अनुयायांची संख्या वाढू लागली. हिसार जवळील बरवाला येथे या आश्रमाच्या जमिनीबाबत देखील या रामपाल महाराजावर अनेक आरोप झाले आहेत. बाबा रामपाल याच्या आयुष्यात 2006 मध्ये खरं म्हणजे वादाला सुरुवात झाली. स्वामी दयानंद यांनी लिहिलेल्या एका पुस्तकावर त्यानं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आर्य समाज आणि बाबा रामपाल याचे समर्थक यांच्यात संघर्ष सुरू झाला. त्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. या घटनेनंतर रामपाल विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी त्याच्या आश्रमाचा ताबा देखील घेतला. रामपाल आणि त्याच्या 24 समर्थकांना अटक करण्यात आली. 2008 मध्ये बाबा तुरुंगातून बाहेर आला आणि 2009 मध्ये त्यानं पुन्हा आपला आश्रम काबीज केला. आर्य समाजाच्या लोकांनी मग सुप्रीम कोर्टात धाव घेतली. त्या ठिकाणी 12 मे 2013 रोजी सगळा आर्य लोक समाज आणि रामपाल समर्थक यांच्यात पुन्हा एकदा धुमश्चक्री झाली. या 3 जणांचा मृत्यू झाला. 100 लोक जखमी झाले. 2014 मध्ये हा बाबा न्यायालयात देखील हजर राहत नव्हता. त्यामुळे न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस त्याच्या विरोधात जारी झाली. पोलिसांनी सतलोक आश्रमात छापा टाकला. तिथं अनुयायांनी त्याला अटक करू नये यासाठी प्रतिकार केला. आठवडाभर पोलीस आणि अनुयायी यांच्यात हा सगळा गोंधळ सुरू होता. शेवटी त्यात अनेक लोक जखमी झाले आणि 6 जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर रामपालला अटक करण्यात आली. चंदीगडला नेण्यात आलं, जिथं त्याच्यावर खटला चालवण्यात आला आणि आता हा बाबा रामपाल खून, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, दंगल या गुन्ह्यांमध्ये शिक्षा भोगतोय. खरं तर 2018 मध्ये हिसार न्यायालयानं त्याला दोषी ठरवलं, जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सध्या तुरुंगात आहे. आता एवढे मोठे सगळे त्याचे जे अनुयायी आहेत, या अनुयायांना अजूनही वाटतंय की बाबा आहेत, महाराज आहेत, आमचे गुरुदेव आहेत, त्यांनी आम्हाला नामदीक्षा त्यांनी आम्हाला दिलेली आहे आणि त्यांची ही लीला आहे, बाकी काय नाही. ते जेलमध्ये असले तरी प्रभू श्रीराम नाही का वनवासात होते, अशा पद्धतीने काहीतरी बोलतायत आणि एवढे हिप्नोटाईज त्याच्या सगळ्या या गुणांमध्ये झालेले आहेत. मुळातच बाबाचा खरा चेहरा उघड करण्याच्या रक्तरंजित प्रयत्नात अनेक जणांना प्राण गमवावे लागलेले आहेत. याची अनेक पुस्तकं देखील अवेलेबल आहेत. त्यामध्ये ज्ञानगंगा, जगण्याचा मार्ग आणि हे यांचे जे भक्तगण आहेत ते सत साहेब असं बोलतात. मुळातच कबीर इज गॉड अशी शिकवण त्यांना दिली जाते. नामदीक्षा आणि या नामदीक्षा देण्याचे, नाम ज्ञानाचे, दानाचे सेंटर्स अख्ख्या महाराष्ट्रात नव्हे संपूर्ण भारतात जवळपास 500हून जास्त सेंटर्स आहेत. आणि मुळातच या सगळ्यांमध्ये त्याला जगद्गुरु तत्वदर्शी रामपाल महाराज असं म्हटलं जातं. आता ज्या महाराजाला खुनाच्या प्रयत्नात जन्मठेपेची शिक्षा झाली आहे, तो यांना मोक्षापर्यंत कसा काय नेणार हाच प्रश्न खरा तर या ठिकाणी पडलाय. अनेक सुशिक्षित भक्त यामध्ये आहेत आणि हे सगळे खरं म्हणजे त्याच्या या गुणांमुळे संमोहित झालेत. आता या सगळ्यांना खरं म्हणजे माझं एकच सांगणं आहे की हा जो मोक्ष प्रकार आहे, हा मोक्ष म्हणजे तरी काय? शिकली सवरलेली माणसं आहात तुम्ही आणि कुणाच्या नदीला लागलाय? भक्ती झाली, संसार प्रपंच संपला, पोरं बाळ प्रॉपर्टी सगळं आता बाजूला, आता काही इच्छा राहिली नाही आणि आता देहत्याग करणार, हे तुमच्यापर्यंत कसं काय आलं आणि तुम्ही कसं काय बोलू शकला? याचा अर्थ त्या बाबाने यांना संमोहित केलेला आहे, हिप्नोटाईज केलेला आहे, दुसरं काहीही नाही. एक तर मुळात मोक्ष कसा असतो आणि काय असतो हे आपल्या संतांनीच आपल्याला शिकवलेलं आहे. संतांनी आपल्याला त्यांच्या अभंगगाथेतून, ज्ञानेश्वरीतून, अनेक साधू संतांच्या ग्रंथांमधून ही आपल्याला शिकवण मिळालेली आहे. पण हा केवळ येड्याचा बाजार आहे, बाकी दुसरं काहीही नाही. इथं जर प्रत्यक्षात पाहिलं
तर मुळातच संत ज्ञानेश्वरांनी आपल्याला जी शिकवण दिली होती त्यामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे, मोक्ष मेल्या पाठी आमासी होईल, ऐसे जे म्हणतील अतिमूर्ख. मेल्यानंतर मोक्ष असतो असं जे म्हणणारे महामूर्ख आहेत, असं स्पष्ट ज्ञानेश्वर महाराजांनी लिहून ठेवलंय. दीप गेल्यावरी कैचा जी प्रकाश. एकदा दिवा विझला मग प्रकाश कसला, झाका झाकी त्यास कास याची. मग काय दिवा विझल्यानंतर काय उपयोग आहे चाचपडण्यामध्ये. मुळातच जववरी देह आहे तववरी साधन. जोपर्यंत हा देह आहे, शरीर आहे, तोपर्यंतच आपण प्रयत्न करू शकतो. करून या ज्ञान सिद्ध करा, ज्ञान मिळवू शकतो, ज्ञान प्राप्ती करू शकतो. गृह दग्ध न होता शिंपीचे उदक शेखी, तो निष्ठंक काय कीजे. मुळातच घर जळत असताना पाणी शिंपडून ते विझवणं हे महत्वाचं. पण एकदा का घर जळून त्याची राख झाली मग किती पाणी शिंपडलं तरी उपयोग काय, हे स्पष्ट संत ज्ञानेश्वरांनी यामध्ये म्हटलेलं आहे. इतकंच नव्हे तर या सगळ्याच गोष्टींमध्ये संत तुकारामांनी, खरं तर जगद्गुरु एक, जगद्गुरु आपण ज्यांना संत तुकारामांनाच म्हणतो, त्यांनी तर स्पष्ट म्हटलंय, आम्ही मोक्षाला मानत नाही, मोक्षाला लाथ मारतो. हाच विचार 2500 वर्षांपूर्वी तथागत गौतम बुद्धांनी देखील सांगितला होता. मी मोक्षदाता नाही, मार्गदाता आहे. जर कोणी तुम्हाला लौकिक मोक्षाची वाट दाखवत असेल तर त्या वाटेवर न जाता तुम्ही जर मी सांगितलेल्या मार्गावर चाललात तर या जन्मी तुम्हाला मुक्ती मिळेल, असं स्पष्टपणे त्यांनी म्हटलं होतं. मुळात संत तुकारामांनी म्हटलेलं आहे, तुका म्हणे नाही मोक्षाचे गाठोडे. मोक्षाचं काय गाठोड आहे का कोणतरी येईल आणि तुम्हाला देईल. तुका म्हणे आम्हा मोक्षाचा कंटाळा, काही गरज नाही मोक्षाची, पण नाही जन्म घेता मोक्ष पदा हणवला था, आम्हाला काही गरज नाही. मग एक मस्तपैकी एक अभंग संत तुकारामांनी लिहिलेला आहे. हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा, गुण गाई न आवडी हेची माझी सर्व जोडी, न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. न लगे, मुक्ती नको, धन नको, संपदा नको, त्याचा काही उपयोग नाही. तुझ्या सत्संग प्राप्त हो. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. तुझा सत्संग हाच आमचा मोक्ष आहे, तुझ्या चरणी राहणं हाच आमचा मोक्ष आहे. पण तो राहिला बाजूलाच आणि भलताच कोणीतरी यांना मोक्ष सांगितलेला आहे आणि या बाबाच्या नादी लागून यांनी स्वतःची वाट लावलेली आहे. खरं तर आपल्याला आठवत असेल, सापशिडीचं नावाचा खेळ आपण लहानपणी सगळे खेळलोय. पण या सापशिडी हा जो काही खेळ आहे, ज्याच्यामध्ये शिड्या असतात आणि साप असतात, शिडीवरनं वर चढता येतो, सापाने गिळलं की परत खाली येतो. मुळातच हा सापशिडीचा खेळ संतांनीच आधी मांडून ठेवलाय. संत ज्ञानेश्वर या खेळाचे प्रणेते, उद्गाते, निर्माते आहेत, ज्याचं नाव आहे मोक्षपट. खरं तर यावेळी थोर इतिहास संशोधक, त्यांनी जे वाल मंजू आहेत, संत साहित्याचे गाडे अभ्यासक, त्यांनी या संपूर्ण गोष्टीचं संशोधन केलं आणि त्यांनी मोक्षपट हा संत ज्ञानेश्वरांनी त्या काळामध्ये, मध्ययुगीन काळामध्ये शोधला होता असं स्पष्ट केलं. त्यामध्ये काय होतं हे देखील त्यांनी क्लिअर केलं. मुळातच तो जो काही मोक्षपट त्यामध्ये होता, हा मोक्षपट चारही भावंड खेळत होती, निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई. आणि त्या काळी त्या मोक्षपटामध्ये 50 घरं होती. पहिलं घर जन्म आणि शेवटचं घर मोक्ष. त्या प्रत्येक घराला एक अर्थ होता. त्यातल्या ज्या शिड्या होत्या त्या शिड्या म्हणजे सद्गुण. कोणते? सत्संग, श्रद्धा, दया, संयम, समजूतदारपणा. आणि साप म्हणजे दुर्गुण, म्हणजे षडरिपू, म्हणजे विकार, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर. या खेळामध्ये जसं आपल्याला चांगले गुण असतात ते वर नेतात आणि वाईट गुण असतात ते खाली खेचतात, असं शिकवलं गेलेलं आहे. बौद्ध आणि जैन परंपरेत देखील अशा प्रकारच्या खेळांचे उल्लेख सापडतात. बौद्ध, जैन धर्मामध्ये ज्ञानपट, सिद्धांतपट असेही पट वापरले जायचे, ज्यामध्ये आत्मा कसा विकारांपासून मुक्त होऊन मोक्षापर्यंत पोहोचतो याचं मार्गदर्शक उदाहरण, पारदर्शक उदाहरण, पटदर्शक उदाहरण त्यामध्ये देण्यात आलं होतं. शेवटी डेन्मार्कच्या एरिक सँड यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक जेकॉब यांनी इंडियन कल्चर ट्रॅडिशन या विषयावर संशोधन केलं. त्या संशोधनात त्यांना हा सापशिडीचा उगम सापडला आणि मग त्यांनी सिद्ध करून दाखवलं
की मुळात हा मध्ययुगीन काळातला खेळ होता. इंग्लंडमध्ये 1892 साली याच खेळाला जसे इंग्रज आपल्याकडे आले ते इकडचं बरंच काही घेऊन गेले. त्यांनी स्नेक्स अँड लॅडर्स असं त्याला नाव दिलं. मुळात हा खेळ संतांनी आपल्याला उत्तम सद्गुण आणि वाईट दुर्गुण यामुळं काय घडतं, कसं माणूस उत्तम गतीला जातो आणि कसा अधोगतीला जातो हे मोक्षपट या माध्यमातून शिकवलेलं आहे. त्यामुळं या खेळाचा शेवट मोक्षपटात होतो. हा शब्द केवळ मृत्यूनंतरची स्वर्गप्राप्ती नाहीये, तर आत्मिक मुक्तता सूचित करतो. म्हणजेच जीवनातून मुक्त होणे, बंधातून मुक्त होणे. मोक्ष म्हणजे मोकळा केला, दुसरं काहीही नाही. इच्छाशक्तीवर नियंत्रण मिळवणं, स्थिर समाधानाच्या स्थितीत पोहोचणं यालाच म्हणतात मोक्ष. पण या भोळ्या भाबड्या भक्तांना, संमोहित झालेल्या भक्तांना कोण सांगणार? कारण येड्याचा बाजार आणि खुळ्याचा दरबार याच्या पलीकडे दुसरं काही नाही. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बात.